उपवास नाही काही नाही तरी अचानकच ना खिचडी केली होती, कारण शिवांशने सकाळी जाताना सांगितलं होतं की मला खिचडी पाहिजे. त्यामुळे सकाळीच ना शाबू थोडीशी भिजत घातली आणि त्याच्यासाठी ना थोडीशी खिचडी करून दिली. त्यामुळे इतका तो खुश होता ना. आता मी माझ्यासाठी चहा केला होता, कारण मला ना डोनेट खायची खूपच इच्छा झाली होती, त्यामुळे चहा केला. आता मी चहा पिते म्हणून त्यालासुद्धा चहा लागतोच, त्यामुळे त्याने थोडीशी खिचडी खाल्ली. थोडी मला पुन्हा खातो आणि पहिली तिने ना माझ्याबरोबर चहा पिऊन घेतला आणि मस्त ना त्याने पण डोनेट खाल्ला. आता 4 वाजता हा नारळ फोडायला घेतला होता. त्याचं कारण म्हणजे 2-3 दिवसापासून शिवांश सारखा असं मागं लागला होता की मला उकडीचे मोदक पाहिजेत. त्याच्यासाठी मग चला म्हटलं आज मस्त ना मोदकच करूया. इकडे नारळ ना फोडून घेतला आणि त्याचे बारीक बारीक असे काप करून मिक्सरला ना बारीक असं करून घेतलं. आता सगळं साहित्य मी तयार करून घेतलं होतं. पीठसुद्धा थोडंसं मळून घेतलं होतं. गुळ बारीक केला होता. वेलचीसुद्धा मी करून घेतली होती बारीक. आता माझ्याकडे काय खिसणी नसल्यामुळे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट नसते मी बारीक खोबरं करून घेतलं होतं. इकडे सारणसुद्धा मी करून घेतलं. एक जाडसर अशी ना गोल मस्त चपाती लाटून घेतली आणि ग्लासाच्या साहाय्याने अशी ना बारीक बारीक ना पुऱ्या पाडून घेतल्या, जेणेकरून म्हटलं एकसारख्या सुद्धा दिसतील आणि जास्त खाताना पीठ पण लागणार नाही. त्यामुळे ग्लासाने छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतल्या. त्या सगळ्यामध्ये ना थोडं थोडं मी सारण भरून घेतलं आणि मोदक करायला घेतले. आता मला काय पाकळ्या चांगल्या पाडायला येत नाहीत, तरी पण चला मला ट्राय तरी करूया. छान असा छोटासा एकदम मोदक तयार झाला होता. बघायला एवढा मस्त एकदम वाटत होता ना. चाळणीला तेल वगैरे लावून घेतलं होतं, त्याच्यामध्ये सगळे मोदक ठेवून दिले. पाणी पण चांगलं तापलं होतं, मग त्याच्यामध्ये चाळण ठेवून दिली. थोडासा ना गोळा शिल्लक राहिला होता पिठाचा, मग त्याची ना एक मस्तपैकी चपाती करून घेतली. मला शिवांश तरी थोड्या वेळाने खाईल. आता माझ्या पिलूने आज काही जास्त पसरा केला नव्हता, त्यामुळे ना थोडासा केला होता, मग पटकन उचलून घेतला. घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि बाहेरनं चांगलाच असा मोठा पाऊस पडून गेला होता आणि वातावरण असं वेगळंच एकदम होऊन गेलं होतं. चला म्हटलं बराच वेळ झाला आहे, म्हटलं मोदक शिजले का बघूया तरी. झाकण वगैरे काढून घेतलं तर मस्त अशी ना वाफ एकदम तोंडावरती आली आणि छान असं मोदक पण तयार झाले होते. आता मोदक तसेच पुन्हा झाकले आणि मग जरासं आवरलं आणि मग निघाले जाण्यासाठी. आता पाऊस तर काय पडत नव्हता, तरी पण ह्याचं चाललं होतं छत्री घेऊन नुसतं ना पुढं पुढं पडायचं. दुकानामध्ये पोचते, टॉप वगैरे बघितला, फिटिंग केला आहे का तर केला होता. मग पहिला मी ना घालूनच बघितला, कारण मला एवढा आवडला होता ना टॉप. आता म्हटलं बघूया परफेक्ट बसतोय का, त्या खुर्चीमुळे काय आता व्हिडिओ नीट आलाच नाही, त्यामुळे कसा होता तसा काढला आणि मग आले घरी. मग काय आलेलं पहिले इकडे ना मोदकच खायला बसला शिवांश, कारण त्याला एवढंही मोदक आवडतात ना. आणि 2-3 दिवसापासून सारखा जरा मागा लागला होता की मम्मी मोदक कर म्हणून. मग काय आज फायनली केले होते आणि त्यामुळे ते एवढा खुश होता ना. आणि आवडीचं काय असलं ना की शिवांशला काही सांगायला लागत नाही, एवढा खुश होऊन जातो ना.